आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जगामध्ये एकटा राहिलेल्या माणसाला ना कुणाचीच भीती नसते. मला जन्मठेप झाली ना तरी चालेल, पण वाडकर, महाले, मांडलेकर आणि घोलप यांची चारी कुटुंब 7 पिढ्या लक्षात ठेवतील ना, एवढा मोठा तमाशा मी कोर्टात करणार आहे. म्हणजे तुम्ही काय ठरवलंय? तुमचा काय विचार चालू आहे? ओवी, मला तुमच्याशी बोलायचंय जरा. काय झालं? अगं काल ना आभाबद्दल बोलायचंय. म्हणजे काल रात्री आभा गुलू फोनवर बोलत होती तेव्हा मी तिला रंगे हात पकडलं. काय काय सांगतेस? आपली आभा फोनवर गुलुगुलू बोलत? गुलुगुलू? मुक्ता गुलुगुलू बोलत होती? एवढं गुलुगुलू बोलत नव्हती ती. तुझं काय मध्येच पण तेच. तुझं काम कर ना बाबा. बायकांच्यात काय आहे तुझं? लहानपणापासून असं आहे भैया. आई मुक्ता भरकटतोय. गुलुगुलू गुलुगुलू. हे असं होतं बाई माझं. गेले विषय निस्तारायला लागलं, सगळं विस्तारायला. नाही मुद्दा काय आहे की काल रात्री आभा फोनवर गुलुगुलू बोलत असताना मी तिला रंगे हात पकडलंय. हो, मग काय केलं? कोण होता तो? नाही, कोण होता तो मुलगा आपल्याला कळायला पाहिजे लवकरात लवकर. वहिनी आपण शोधून, वहिनी आपण लवकरात लवकर कोण होता तो मुलगा हे शोधून काढलंच पाहिजे. हो बरोबर बोलताय, काढलंच पाहिजे. तू एक काम कर, तू आज आभाला घराबाहेर सोडूच नकोस. तू तिला दिवसभर घरात बसवून ठेव. तू समोर उभी राहा तिच्या आणि तुझा आशालताचा इंगा दाखव. आशालताचा इंगा दाखव, तिला खडसावून विचार कोण होता तो मुलगा. आई एक काम करा, तिला आज नका थांबव घरी. आज खूप कामं पण आहेत ना. तिला येऊ दे आमच्या बरोबर. ती परत येईल ना आमच्या बरोबर. बरोबर बोलते, ती येईल ना आमच्या बरोबर. कामाचं कसलं कौतुक सांगतेस तू? काम काय आजचं उद्या होईल मुक्ता, पण आपल्याला लवकरात लवकर कळलं पाहिजे की तो मुलगा कोण आहे. नाही आई, हळू बोलतो मी, हळू. आई तू तिला विचार की तो मुलगा कोण आहे, खडसावून विचार. आई बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आपण सगळ्यांनी लवकरात लवकर याचा छडा लावला पाहिजे. बरोबर आहे. पण ऐका नाही, परीक्षा जवळ आल्यात की नाही, त्यात आभाला खूप कामं देऊन ठेवलेत ऑफिसमध्ये, तर त्याच्यामुळे ती पूर्ण व्हायला पाहिजेत ना. तिला येऊ दे आमच्या बरोबर आजचा दिवस. आभा बरं झालं तू लवकर आलीस. तर चल आपल्याला उशीर होतोय. चल लवकर. आई तू तिला. भाऊजी आपल्यालाही लेट झालाय की नाही, जायचं? चला येतो. तिला चला. काय फुटलं बाई? कसला आवाज आला बाई? काय फुटलं? नाही काय आवाज कसला आला? कसला? हे कसं फुटलं? तेच ना, कळत नाही कसं फुटलं. माझ्या हातात तर पाण्याचा ग्लास आहे ना. बरं ठीक आहे, तुला लागलं नाही ना? हा बाई, लागलं नाही ना? नाही मला नाही लागलं. म्हणजे हे काय आपोआप फुटलं? हो, आपोआपच फुटलं असेल. आपोआप कसं फुटेल? हे सगळेच हे फुटल्यानंतर आले ना इथे. मग काय हवेने खाली पडला का? हो ना, आपल्याला शोध घ्यायला हवा. हे कोणी केलंय ते बघायला हवं. चला कोड भरूया. कोड भरूया? सत्यशील अमृतकर तुमच्यावर राणाच्या उर्फ विश्वास घोलप यांच्या खुनाचा आरोप आहे. तो तुम्हाला मान्य आहे का? नाही हो जज साहेब, मला खरंच मान्य नाहीये.
मी एकदम सरळ मार्गी चालणारा साधा माणूस आहे हो जज साहेब. खरंच सांगतो, ते खून बिन असे विचार माझ्या डोक्यात सुद्धा कधी येणार नाही तो. हे सगळं ना वृंदानीच केलंय जज साहेब. तिनेच राणाचा खून केला आणि समीरला त्याच्यात लटकवला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. वृंदा या राणा यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याच फिर्यादीवर ही केस उभी आहे ना. ते बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. जज साहेब बिनबुडाचे आरोप मी का करीन जज साहेब? हो, राणाचा ऍक्सिडेंट झाला आणि वृंदाला कळलं की तो आपल्याला सुख देऊ शकत नाही, म्हणून ना वृंदाने एक प्लान केला आणि एका दगडात 2 पक्षी मारले जज साहेब. राणाचा खून केला आणि समीरला लटकावला. आणि मला कळतच नाही जज साहेब की हे अजिंक्य मांडलेकर माझ्या मागे का लागले. माझ्यावर विश्वास ठेवा जज साहेब. हे सगळं वृंदाने घडवून आणलंय. तिनेच हे केलं सगळं जज साहेब. वृंदाचा या केसशी काही एक संबंध नाही माय लॉर्ड. माय लॉर्ड, जर तसं असतं तर त्यांनी ही केस कोर्टात आणलीच नसती. दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे हा. माय लॉर्ड, कोर्टाला विनंती आहे की आम्हाला सत्यशील यांचा रिमांड मिळावा, म्हणजे यांची नीट चौकशी करता येईल. आता तरी सत्यशीलला चौकशीसाठी 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी आम्ही देत आहोत. तसंच पुढच्या सुनावणीला वृंदा घोलप यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश आम्ही देत आहोत. द कोर्ट इज adjourned फॉर टुडे. सत्यशील साहेब, चला.